हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? माझ्या मम्मीच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओची स्टार्टिंग आपण पावसापासून करतोय. बघा किती मस्त पाऊस पडतोय इकडे. आणि पाऊस आता चालू नाही झाला, सकाळपासून पडतोय. थोड्या वेळ थांबतोय, आणि तासभर पडतो. अजूनही चालूच येतो. यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी स्पायसी मॅगी माझ्या मुलाने बनवली आहे. छान बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि अशी लाल भडक स्पायसी मॅगी माझ्या मुलाने बनवलेली आहे. हे बघा, माझ्या आवडीचा खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे, घासून धुवून घेतलाय. आज पहिल्यांदा मी याच्यामध्ये काहीतरी एक पदार्थ बनवत आहे, तो तुम्हाला दाखवते. हे आहे बिन तिखटाच्या मिरच्या आणि ह्याच्यापासून मी आज एक बनवणार आहे, ते तुम्हाला मी दाखवते. समोर बघा, सुंदर किती भरपूर प्रमाणात पाऊस पडतोय आणि अशी उखळती उखळती मॅगी आम्ही कधी एवढं बनवत नाही, पण आज मोठ्या मुलाला खायची इच्छा झाली, त्याच्यामुळे आज बनवली. पाणी जास्त टाकतो आम्ही, तर तिथं सूप छान टेस्टी लागतो. बघा बाहेर किती छान पाऊस पडतोय, मुलाने दाखवलंच असेल. आणि सुंदर पावसामध्ये उजेड आहे, भरपूर दुपारची वेळ आहे. सुंदर अशा पावसामध्ये ही आमची बाल्कनी आहे, त्याचे मुलं मॅगी एन्जॉय करतात. कशी मॅगी पिन्नू? मस्त. हे आमचं टेरेस आहे, तिथून ही किचन. मस्त शेंगदाणे, गॅस चालू आहे बरं का. शेंगदाणे भाजत आहे मी, शेंगदाण्यांचा कूट करायचा आहे. आणि थोड्या शेंगदाण्याचं, हे बघा ह्या मिरच्या. आता हे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल मला काय बनवायचंय. तुम्हाला टेरेस मधून छान व्ह्यू दाखवण्याच्या मध्ये माझे शेंगदाणे करपले. ठीक आहे, हे जास्त एवढे भाजले कारण की मला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये मी ठेचा बनवणार आहे. आम्ही बीडकडचे आहोत, तर आम्ही शेंगदाणे नाही टाकत मिरचीच्या ठेच्यामध्ये. फक्त ही मिरची, लसूण आणि जिरे, आणि तव्यात असं भाजतो मिरची आणि त्याच्यातच खलबत्त्याने किंवा तांब्याने ग्लासने तो रगडतो. तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला नक्की सांगा. शेंगदाणे मिरचीचा ठेचा. आम्ही बीड भागातले लोक फक्त आणि फक्त मिरची, लसूण आणि जिरे एवढाच बनवतो. अशाच हे तीन साहित्यामध्ये बनवतो. पण आज मी जरा शेंगदाणे टाकून बघणार आहे कसा लागतो. छानच लागतो, आधी पण एकदा केला होता, तर मी त्यासाठी शेंगदाणे भाजते. तव्यामध्ये मिरच्या टाकलं, तेल टाकलं, तडतडतं जरा मिरच्या तेलात छान भाजून घ्यायच्या. थोडे शेंगदाणे करपले, मी तुम्हाला टेरेसचा व्ह्यू दाखवत होते, पण काही हरकत नाही. थोडे करपलेले असेल ना, तर शेंगदाण्याचं कूट जरा जास्त दिवस टिकतो, नाही तर पटकन खराब होतो. एकदम हिरव्या असतात ना मिरच्या, हिरव्यागार, त्याचा नाही ठेचा बनवायचा कारण की तो खूप तिखट लागतो. ह्या जरा थोड्याशा पोपटी कलरच्या असतात ना, त्या टेस्टी पण असतात आणि त्यात कमी तिखट पण असतात. मला ते ह्या अशाच लाईट ग्रीन कलरच्या ज्या मिरच्या असतात त्याचा ठेचा खूप आवडतो. आता मी भाजतीये ना तेलामध्ये, इतका सुंदर त्यांचा सुगंध सुटलाय ना, ते काय सांगू. हे बघा, अशा छान खरपूस भाजल्यात मी अशा खरपूसच भाजते छान, कारण की मग टेस्टी लागतो. थोडा जळल्या ना मिरच्या, आणखी टेस्टी लागतात. इथे शेंगदाणे भाजून झालेत, अर्धे हे शेंगदाण्याच्या कूटसाठी आणि अर्धे ठेच्यासाठी. आता आपण मिरच्या करून घेऊया. ओके,
आता जिरे भाजून घेते थोडेसे. आता पाहू शकता आपले जिरे छान खरपूस भाजले. आता लसूण भाजते. लसूण बघा किती भरपूर घेतलाय. मला लसूण फार आवडतो. मला जर फक्त लसूणची भाजी खायला दिली ना तरी मी खाईन, एवढा लसूण आवडतो मला. आताही लसूण एवढा टाकलाय, पण असं वाटतंय की लसूण कमीच आहे. पण लसूणने खूप अप्रतिम टेस्ट येते ठेच्याची. थोडाच भाजते, जास्त नाही. आणि छोटा जो लसूण आहे ना त्याचे मी सालं नाही काढले, तर एवढा बारीक बारीक साफ करायला मला कंटाळा आला होता. पण ते एक एक पाकळ्या वेगळ्या करून स्वच्छ धुतले असले, कारण की काही काही वेळेला लसूणला काळं काळं फंगस असतं ना, ते चांगलं नसतं. पण याला नव्हतं, पण माझी सवयच आहे ती. छोट्या छोट्या लसूण असेल तो एक एक पाकळ्या वेगळ्या करते आणि स्वच्छ धुवून घेते. जो मोठा मोठा लसूण आहे ना त्याच्या पाकळ्या काढल्या. भरपूर कोथिंबीर घेतलीये, ती थोडीशी भाजून घेते, कारण की त्याच्यामध्ये जो ओलापणा असतो ना त्याच्यामुळे ठेचा खराब नको व्हायला. थोडी घ्यायची होती कोथिंबीर, पण जास्तच झाली. काही हरकत नाही, छान भाजी सारखंच होऊन जाईल. हे बघा, मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर आणि हे थोडेसे शेंगदाणे टाकूया. मिरची भाजताना थोडंसं मिरचीला टेस्ट यावी म्हणून मीठ टाकलेलं होतं, आता थोडंच टाकतो मीठ. आता हे मिश्रण आपण मस्तपैकी खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. आता हे मिश्रण ना मी थोडं थोडंच टाकते, कारण की जास्त बाहेर नको पडायला. हे थोडं थोडं करून मी असं हे कुटून घेते. हे बघा, असा सुंदर कसा व्हिडिओ घेतोस मी तू. कधी अर्ध कधी असं, जरा नीट घे ना. आजकाल माझ्याकडे तुझं हातीत बोलायचं बाबू. हा, असं छान बारीक झालंय. तव्यात तेल टाकलेलं आहे आपण गरम करायला, आणि तव्यामध्ये हा आपण ठेचा सोडूया. खरं ते सगळ्या वस्तू भाजलेल्या आहेत, तेला टाकायची गरज नाही. पण बघूया, तेला टाकून अजून छान टेस्ट येईल. जास्त दिवस टिकेल तेलामध्ये ठेवल्यानंतर. तेलानंतर असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही पण थोडा वेळ असं तेलामध्ये भाजून घेऊया. ठेचा बनून झाला, त्याच तव्यावरती मी ज्वारीची भाकरी टाकते. बघू शकता माझी भाकरी किती पूर्ण तवा भरून आहे. ठेच्याचा सुगंध इतका अप्रतिम येतोय ना की काय सांगू तुम्हाला. मला कंट्रोल झालं नाही, मी लगेच घेतल्या बनवायला भाकरी. आता या ज्वारीच्या भाकरी आणि मस्तपैकी ठेचा मी एन्जॉय करतो. किती पाऊस पडतोय. मगाशी तुम्हाला दाखवलेलं तेव्हापासून कंटिन्यू असा पाऊस पडतोय. हे बघा, माझी भाकरी कशी फुगली आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोलली होती की माझ्या केव्हाही भाकरी बोलत माझ्या भाकरी फुगतात.